प्रतीक काय झालं? इतका काय इमोशनल झालायस? प्रतीक सॉरी, मी म्हातारा वगैरे म्हणाली म्हणून तुला टेन्शन आलंय का? नाही. हे बघ, मी खूप सिरियस आहे तुझ्या बाबतीत. तू पण आहेस ना? हो. अगदी काहीतरी डोळ्यात गेलं ग. यू ओके? मयुरी काहीतरी प्यावंसं वाटतंय. मी आपल्याला ज्यूस बनवू? फ्रीज मध्ये रेडी मिक्स आहे, मी लगेच करून आणते. थांब थांब, मी बनवून आणतो दोघांना. बरं. प्रतीक, फ्रीजच्या दारात बॉटल्स आहेत बघ, आणि ग्लासेस ना ते. हो लक्षात आहे, त्या दिवशी मिल्कशेक साठी वापरलेले ना. आणि 4 चमचे टाका एका ग्लास साठी. हो. हा, आणि फ्रीज मधलंच पाणी घे. बॉटल्स आहेत बघ भरून ठेवल्या. प्रतीक, आपण जेवढं फिरू ना आणि जेवढी मज्जा करू तेवढाच मी अभ्यास पण करणार आहे. मी प्रेमात पडले म्हणून अभ्यासात कमी पडायचं नाहीये, कारण माझ्या आई बाबांना मला कायम खुश ठेवायचंय. तुला माहितीये का, आता कुहू फायनल मध्ये आली ना, तर आई इकडचं सगळं सोडून तिच्यासोबत नाशिकला गेलीये. माझे आई बाबा खूप सपोर्ट करतात रे. आणि बाबा इतके बदलले आहेत ना, म्हणजे मला कधी वाटलं पण नव्हतं की माझा मित्र, माझे बाबा आणि मी बसून पावभाजी वगैरे खाऊ. थँक्स. काय झालं मयुरी? आधी तू एक सिप घे. तुझ्या ग्लासला स्पेशल बनव. सुद्धा ह्याच ग्लास मधून सिप घेईन. प्रतीक, घरात कोणी नाहीये तर प्रत्येक वेळी रोमॅन्टिक होणं कंपल्सरी आहे का? तुला असं वाटत नाहीये का? आणि करणार, कारण मला तिचं सुख बघवत नाहीये. पण हे सगळं कशासाठी? आता पडलीये ना ती घराबाहेर, मग हे सगळं कशाला? हो, ती घरातून बाहेर पडली, पण घराबाहेर पडण्याआधी तिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. त्याचं काय? शिल्पी, एक लक्षात ठेव, तू मला तुझ्या आई बाबांना इंट्रोड्यूस केलंय आणि आता मला सगळे चांगले रिलेशन्स बिल्ड करायचे आणि तुझ्याबरोबर खुश राहायचे. मलाही तेच करायचं विक्रम, पण माझा आनंद अश्विनी वाघमारेला उद्ध्वस्त करण्यात आहे. मला वाटलेलं तुझा आनंद माझ्यात आहे. ऑफकोर्स. एनिवेज, तू सांगून जर ऐकणारच नसशील तर तुला सांगण्यात काहीच उपयोग नाहीये. कर, तुला जे करायचं ते कर. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव शिल्पी, आता जर तू कुठल्या प्रॉब्लेम मध्ये अडकलीस ना, तर तिथे मी तुझी हेल्प करायला येणार नाही. डू नॉट टेक मी फॉर ग्रँटेड. आणि त्यानंतर मी तुला कुठल्याही गोष्टीची गॅरंटी देऊ शकत नाही की आपण दोघं एकत्र राहू शकू की नाही. विक्रम, बाकी कसं आहे ग सगळं? अगदी छान चाललंय. आणि काय ग, आता तिकडे आहेस तरी डोक्यातली चिंता जात नाही का इथली? माई, अगं माझ्या लग्नाला इतकी वर्ष झाली, म्हणून तू चिंता करायचं सोडलंयस का? नाही ना. अगं आपल्या बायकांच्या स्वभावातच आहे, बाकी काही नाही. अगदी खरंय बघ. माई, अगं कसला एवढा दंगा चाललाय? अगं तो प्रतीक आलाय ना, संजू आणि प्रतीक मस्ती करतायत. प्रतीक म्हणजे तो येतो का अधून मधून? अधून मधून म्हणजे अगं तो केव्हाच आलाय. चांगला गुणी मुलगा आहे हा. आणि तुला सांगू का, संजू घरी एकटाच बसलेला असायचा. अगं घरी यांनी पत्त्याचा कॅट जरी काढला ना तरी खिदळायचा नाही तो. पण आज प्रतीक बरोबर अगदी धमालच चालली आहे त्याची. संजूला असं बघून खूप छान वाटतंय बघ मला. आणि मयू
मयू आली ना, आत्ताच कॉलेजातून आलीये. माई म्हणजे मयू प्रतीक बरोबर आली का? नाही नाही, तुला मयू काही बोलली का प्रतीक बद्दल? काही बोलणं झालं तिच्याशी तुझं? तिचा खूप चांगला मित्र आहे ना, म्हणून विचारलं. हो का? नाही, मला काही वाटलं नाही तसं. फारसं काही बोलतही नाहीत ते एकमेकांशी. अगं संजू बरोबर मात्र अगदी त्याची छान गट्टी जमली. माई ऐक ना, मी फोन ठेवते. खरंच मला काही कळेनासं झालंय. मी सतत मयुरी आणि प्रतीकच्या बाबतीत संशय घेणं चुकीचं आहे. गजर ने किया है इशारा, घड़ी भर का है खेल सारा. हेलो पीपल. संजू. संजू बाळा, मी खूप मिस केलं तुला. खूप आठवण आली मला तुझी. मी पण तुला खूप मिस केलं मम्मा. हो ना? चलो मग आपण खूप गप्पा मारायच्यात ना आता. मस्त सरप्राईज दिलं ना मी तुला. हो मम्मी, तुम्हाला खूप भारी सरप्राईज दिलं. आवडलं ना? आता मी तुला आणखी एक सरप्राईज देणार आहे, खूप मोठं सरप्राईज. आज आपण दोघंही बाहेर फिरायला जाणार आहोत आणि खूप मजा करणार आहोत. मम्मा, पण आज फ्रायडे पण नाहीये आणि आज आपलं मिड डे पण नाहीये. अरे आज मिड डे नसला म्हणून काय झालं? हे बघ, मी तुझी आई आहे आणि तू माझा मुलगा आहेस, त्यामुळे आपण कधीही भेटू शकतो. तुझ्या पप्पांनी मला तशी परमिशन दिलेली आहे. विचार पप्पांना पाहिजे तर. आत्या, तू आधी अचानक न सांगता इथे आलीस. तू असं संजूला डायरेक्ट नाही घेऊन जाऊ शकत. तू हवं तर तुझ्या मामाला फोन करून विचार, मला काहीही प्रॉब्लेम नाहीये. किंवा एक काम कर, दादा आहे का घरामध्ये? दादाला विचारते मी. हा संजू, चल लवकर आवर, निघायचंय ना आपल्याला. तुला माहितीये का, विक्रम काका असं म्हणत होता की संजू खूप ब्रेव मुलगा आहे, आपण त्याला हॉर्स रायडिंगला नेऊया. तिकडे आर्चरी पण आहे आणि तिथे खूप मजा येते. आणि पेंट बॉलला जाऊया. नको मम्मा, मला ॲनिमलची भीती वाटते आणि हॉर्स रायडिंग नको आणि पेन बॉल पण नको, त्यांनी खूप लागतं. मला नाही घ्यायचंय. असं का बोलतोयस? का नाही आवडत तुला? अरे विक्रम काकांनी इतकं सगळं तुझ्यासाठी प्लॅन केलंय ना बाळा, चल ना मग. अगं शिल्पी, पण तो घाबरतोय तर कशाला उगाच? नको ना जबरदस्ती करूस त्याला. अहो सुरुवातीला मुलं नाही नाहीच म्हणतात, पण ठीक आहे, नंतर रमतात ती, त्यात काय इतकं? अगं पण हे सगळे अवघड खेळ आहेत. पडला, कुठे लागलं वगैरे तर कशाला उगाच? हे बघ, विद्युत असेल ना तेव्हा जा तू घेऊन कधीतरी. माझं काही म्हणणं नाही बघ. व्हॉट? म्हणजे मी काय आता इतरांची शेड्यूल्स आधी बघायची आणि मग हे सगळं प्लॅन करायचं का? सॉरी, नाही जमणार मला असं सगळं करणं. मी काय म्हणते माई, तुम्ही येता का आमच्यासोबत? शिप, तुझे बाबा फोनच उचलत नाहीयेत. मग एक काम कर, बाबांना नको कॉल करूस, मयू दीदीला कॉल कर. मला तिला ना सगळं सांगायचंय. मी किती मजा केली, मी काय काय खेळली, मी किती मस्ती केली. नको ग, मयू दीदी ना आता लेक्चर मध्ये असेल. आपण असं करूया का, आपण संध्याकाळी फोन करूया. हुहू, हे असं सारखं तोंड पाडून बसणं बरं असतं का? हे बघ, संध्याकाळी जर आपण फोन केला ना तर तू संजूची सुद्धा बोलू शकते. संजूशी पण बोलू शकते, पण नक्की संध्याकाळीच कॉल करायचा. आणि तू माई आजी आजोबांना सांगा जास्त दिवस राहायला, मग मला संजूशी पण खेळता येईल. मला संजूची कंपनीच मिळत नाही, मग कंपनी तरी मिळेल ना त्याची. तुझ्या आईकडनं तुला हे पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. पण त्याच्या अगोदर तू मला एक प्रॉमिस करायचं. तुझ्या कॉम्पिटिशन वर फोकस करायचा अगोदर तू. चल. सो सॉरी मयुरी, जे मगाशी आपल्याला ते ज्यूसी नाही पिता आलं आणि आता ती कॉफी पण सांडली. मी तुझ्यासाठी काही दुसरं बनवून आणू का?
मयू, तुझी आई सॉलिड आहे हा. म्हणजे याला इथे सेवेला बोलवून घेतलंय आणि मला दिमतीसाठी बोलवून घेतलंय. जोरात आहे बाबा तुझी आई. एक मिनिट, म्हणजे तू सहज नाही आलीस? आईने तुला पाठवलं? आई यार नाशिकला जाऊन पण माझ्यावर लक्ष ठेवते. अगं तसं नाही ग. आशू मला म्हणाली की आई आलीये इकडे, मग तिला काही सामान वगैरे लागलं तर बघ. तिला अचानकच नाशिकला जावं लागलं ना, मग त्या गडबडीत तिला सामान वगैरे भरताच आलं नाही, म्हणून म्हणाली ती जा. ए आणि पण तुझ्या माई कुठे आहेत? ती बाहेर गेलीये. तुला डिटेल मध्ये सांगते नंतर काय झालं ते. काय कमाल केली आहे ना अश्विनीने. म्हणजे बघ ना, हा नाही तर तो नाही तर हा. प्रोफेशनल गोलकीपिंगचा अवॉर्ड मिळाला पाहिजे अश्विनीला. मयुरी, मग फायनल काय ठरलंय? मी काय आणू तुझ्यासाठी करून? तू कशाला काय करतो? मी करते ना. बर त्यापेक्षा तूच सांग मला की तुला काय हवंय. चहा टाकू का? नको नको, मी तर ऍक्च्युली आता निघत होतो. म्हणजे कसं आहे ना, घरी कोण नव्हतं म्हणून मी जस्ट मयुरीला कंपनी द्यायला आलेलो. पण आता तुम्ही आलात म्हटल्यावर माझं टेन्शनच गेलं ना. सो मी आता निघतो. तू आरामात जा, मी आहे. तू नको टेन्शन घेऊ मयूचं. तुझी आई व्हेरिफिकेशन केल्याशिवाय ना तिला चैनच पडत नाही. हॅलो. अगं हो, आलीये मी इकडे. अगं नको ना टेन्शन घेऊ. हो मयू व्यवस्थित आहे. हो य. हा हा हा, आहे आहे. बरं मयुरी, मी पण जातो. बस. माई आजी हप्पा आले. अगं बाई प्राजक्ता आहे. कशी आहेस ग? आणि किती दिवसांनी भेटतेस मला? तुम्ही इथे येता का? म्हणजे आपली भेट होण्यासाठी? ही तक्रार आहे ना, तू तुझ्या मैत्रिणीकडे करायला हवीस आणि तिलाच विचारायला हवं आम्ही का येत नाही. अप्पा, आता आलायत ना तुम्ही इथे. दिवसात ना एक तरी चक्कर माझी होणारच आहे. त्यामुळे तुम्ही नाही म्हणालात ना तरी आपली भेट होणारच आहे. संजू कुठे आहे? अगं तो येतोय शिल्पी बरोबर. तुम्ही त्याला एकट्याला सोडून का आलात? अगं संजू खूप हट्टच करायला लागला. हे पाहिजे ते पाहिजे. कसं असतं ना मयू, अशा वेळेला ना लहान मुलं हट्ट करायला लागली की खरं तर त्याच्या आई किंवा बाबांनी समजूत घालायला हवी. पण इथे उलटच होतंय. शिल्पी सगळेच हट्ट पुरवते संजूचे. असो, जाऊ द्या हो. तसंही संजूला आपण एक प्रकारे तोडलंच आहे तिच्यापासून. तिच्या व्यथा काही वेगळ्याच असणार आणि आपले हात दगडाखाली आहेत. पटो अथवा न पटो, पण जे काही होईल त्याला हो म्हणण्याखेरीज आपल्याकडे दुसरा पर्याय आहे का आता? पण खूपच उशीर केला तुम्ही यायला. अगं ही मुलं एकदा गेम झोन मध्ये शिरली की बाहेर यायला तयारच नसतात. आणि शिल्पीनी ते तासाचे गेम झोनचे पैसे होते तेही भरले होते. बरं, मी ना सगळ्यांसाठी चहा करते. हा एक मिनिट, मी इथे असताना तुम्ही का चहा ठेवणार आहे? मी आहे ना. तुम्ही बसा आधी. बसा. अगं काय प्राजक्ता. तू काय करतेस ग इकडे? सध्या तरी चहा करतेय. माझ्या मैत्रिणीचं घर आहे ना हे. हक्काचं घर आहे. रात्र तू इथे येणं मला एक्सपेक्टेड नव्हतं. म्हणजे खरं तर मी हा प्रश्न तुला विचारायला पाहिजे. शिल्पी, तू काय करतेस इथे? चहा करणार होतीस ना तू? तुम्ही बसा, मी आले चहा घेऊन. संजू, मी निघते. हॅलो, काम झालं माझं? आणि कळवण्याची पद्धत वगैरे काय असते का नाही रे? मी फोन करते तर मला उडवा उडवीची उत्तरं देतोयस. तू इतकी चिडलीस म्हणजे तुला हे तर कळलंच असेल आतापर्यंत की तुझं काम झालं नाहीये. पण ते का झालं नाही हे ऐकायचं असेल ना तुला आता. हो, मग आता थोबाड उचकट आणि पटकन सांग मला कुठे माशी शिंकलीये. काय झालं माहितीये का शिल्पी, म्हणजे बघ मयुरीनं ते ड्रिंक ऑलमोस्ट पिणार होती का, पण तेवढ्यात तिथे ती प्राजक्ता टपकली. आता तिला आम्ही तर बोलावलं नव्हतं. तर तुझ्या वहिनीने इतकी छान फिल्डिंग केली आहे, त्याला मी तरी काय करू? म्हणजे बघा शिल्पी, मला असं वाटतं
की तू जे जे काम करतेस त्यातलं काहीच होत नाहीये. म्हणजे तू याला सिग्नल समज आणि आता गप्प बस शिल्पी. ए मी गप्प बसणाऱ्यातली नसते हा. मी फोन करीन तुला, माझ्या फोनची वाट बघ. गप्पा बस म्हणे, नॉनसेन्स. ही बाई माझा पिछा सोडणार नाहीये. हॅलो विक्रम, मला भेटायचंय तुला. शिल्पी तू मॅड आहेस का? तू यासाठी मला इथे बोलवलंस? सगळा प्लॅन सेट आहे. तू आता प्लीज मध्येच काही मोडता घालू नकोस हा. तुला हवं असेल तर परत एकदा सांगते, हे गुंगीचं औषध हे तिच्या ड्रिंक मध्ये मिसळायचं. ती बेशुद्ध पडली की मी जे तुला काम सांगितलंय ते उरकायचं आणि निघायचं. इतकं सोपं आहे, जमेल ना? आणि आता प्लीज हे वाया घालवू नको. शिल्पी तुझ्यात एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो ग? म्हणजे तुला काय वाटलं मयुरी हे सगळं करायला लगेच रेडी होईल? का नाही होणार? तिचं प्रेम आहे ना तुझ्यावर, मग तू जे सांगशील ते करायला ती तयार असेल, हो ना? फोन दे तुझं. कशासाठी? फोन दे. शहाणपणा. बघू स्पीड डायलवर असेलच ना तिचा नंबर. मी जे सांगितलंय ते बोलायचं. आता बोल पटकन. हाय मयुरी, काय करतेस? तुला कसं समजलं मी तुला मिस करते? हा, तू मला म्हणालीस ना की तुझी अशी इच्छा आहे की आपण दोघांनी एकांतात टाइम स्पेंड करावा, म्हणजे विदाऊट एनी डिस्टर्बन्स. अजूनही वाटतं. सो मी एक प्लॅन केला मयुरी. म्हणजे आपल्या इथे एक रेसॉर्ट आहे, तिथे एक रूम बुक केलाय. म्हणजे तिथे असे बरेच ऍक्टिव्हिटीज सुद्धा आहेत आणि आपल्याला एकांतात टाइमही स्पेंड करता येईल विदाऊट एनी डिस्टर्बन्स. काय वाटतं तुला हा प्लॅन कसा आहे मयुरी? प्रतीक तू वेडा आहेस का? तू रूम वगैरे काय बुक केली आहेस? हे बघ, आई मुंबईमध्ये नाहीये म्हणून मी असं काही वागणार नाहीये. प्रतीक माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मला हे नाही पटत रे की आपण रूमवर जाऊन राहू. हे बघ, मला तुझ्याशी गप्पा मारायला आवडतं, मला तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायला आवडतं. तू एक काम कर, तू आमच्या घरी ये. तू कधीही घरी येऊ शकतोस. इवन तुला हेही माहितीये प्रतीक की आमच्या घरात सगळ्यांना तू आवडतोस आणि माझे बाबा आपल्यावर इतका विश्वास ठेवतात म्हणून आपल्या दोघांना घरात एकटं सोडून सुद्धा जातात. आणि मी त्यांच्याशी असं नाही चुकीचं वागू शकत. म्हणजे त्यांना खोटं बोलून मी रूमवर जाऊन राहणं मला शक्यच नाहीये प्रतीक. हे बघ, आपल्याला टाइमच स्पेंड करायचा आहे ना, मग आपण, तुला समजा घरी पटत नसेल तर आपण बाहेर कुठेतरी भेटू, दुसऱ्या कुठच्या तरी कॉफी शॉप मध्ये भेटू किंवा कॉलेजच्या बाहेर भेटू, कुठे तू म्हणशील तिथे भेटू. पण प्रतीक रूमवर मला नाही पटत आहे. आय नो हे ऐकून तुला असं काही खूप चांगलं वाटत नसेल. अरे सॉरी, म्हणजे माझ्या डोक्यातूनच निघून गेलं. तू अपॉइंटमेंट घेऊन ठेवली असते. खरंच रे? आलं माझ्या लक्षात. बरं, मी संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला घ्यायला येतो आणि येताना फाईलही घेऊन येतो. ठीक आहे. अरे पण विद्युत, संध्याकाळी चेकअपला जायचंय म्हणजे पूर्ण संध्याकाळ तिकडेच जाईल. नाही नाही, म्हणजे मला रात्रीच्या जेवणाची सगळी तयारी करून यायला हवी. हो माई, अजिबात टेन्शन घेऊ नका. स्वयंपाकाचा सगळा व्याप माझ्यावर सोडा. तुमचा जावई सगळं करतो, तुम्ही काळजीच करू नका. अगं बाई, आता जावई बापूंच्या हातचं जेवायचं का मी? अहो त्यात काय एवढं, खा की. आणि हो, मी इतकं वाईट नाही बनवत की उद्या परत चेकअपला जावं लागेल खाल्ल्यामुळे. अरे नाही, तसं नाहीये. ऍक्च्युली कदाचित आम्हाला ना संध्याकाळी लेट होईल यायला. बाबा, मला पण लेट होईल हा, कारण इतके लेक्चर्स मिस झालेत ना, तर मी ऋतूकडे जाऊन नोट्स कलेक्ट करेन. मामा, म्हणजे आपण दोघेच घरी जाऊ रात्रीच्या वेळेला. अरे मस्त ना, फुल प्लॅन बनवू आपण, काही मस्त बनवूया खायला. मामा, हॉटेल बघून मागवूया. फटके देऊ काय? किचन मध्ये मी बनवणार आणि तुम्हाला मदत करणार, कळलं का? शिल्पी, तू इथे का आलीयस? तू मला या थाटात काय विचारतोयस? जणू मलाच तुला सतत सतत भेटायला आवडतं. तू मी सांगितलेलं काम करत नाहीयेस म्हणून नाईलाज असतं मला तुला भेटायला यावं लागलं, कळलं? ए काय मला हे असं इन्सल्टिंग फील करवून द्यायचं नाही.
अजिबात हा ऍटिट्यूड चालणार नाही. मी बोलतीये तुझ्याशी, तू थोबाड वर करून निघून काय चाललायस? शिल्पी मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये ग. आणि मी काही केलं तरी तू माझा पिछा का सोडत नाहीयेस? मी तुझा पिच्छा सोडत नाहीये कारण तू माझं काम करत नाहीयेस. ठरवल्याप्रमाणे पटकन माझं काम कर, म्हणजे तूही मोकळा मीही मोकळी. पण मला तुझं काम करायचंच नाहीये ना शिल्पी, तर मी का करू? का करायचं नाहीये याचा अर्थ मी असा समजू का की तुला मयुरीच्या जीवाची काहीच काळजी नाहीये? शिल्पी मला ना कंटाळा आलाय तुझ्या ब्लॅकमेलिंगचा. प्लीज. अरे असा कसा कंटाळा आला? दिस इज जस्ट अ सुरुवात. हे बघ, मी सांगते तो प्लॅन ऐक आणि मग तो प्लॅन व्यवस्थित फॉलो कर. हे मी नाही करू शकत. का नाही करू शकणार? मामा आपण सगळं घरी करणार होतो ना, मग आपण हे बाहेरून का ऑर्डर केलं? तू बोललास ना मगाशी की कुहू तिकडे एवढी मजा करते, मलाही जायचं होतं. आता ती मजा करते म्हटल्यावर तूही मजा करायला हवा ना. आता नाशिकला तर मी तुला नेऊ नाही शकत, म्हणून म्हटलं तुझ्या आवडीचा पिझ्झा मागूया, तूही एन्जॉय कर. थँक्यू मामा, आय लव्ह यू. हे बघ संजू, माई आजी, आप्पा आजोबा पप्पा सगळे येतील. आता ते बाहेर थोडेसे स्नॅक्स खाणार आहेत, पण घरी येऊन ते भात खाणार आहेत. ओके, तो तुला सुद्धा थोडासा भात कंपल्सरी खावा लागेल पिझ्झा नंतर. मला एन्जॉय तर करू दे. मामा तू मला अशी बातची रोज का नाही देत? देतो तुला पिझ्झा, म्हणजे तुझी मामी मला धपाटाच घालेल. आणि तुला माहितीये का, तुझी मामी असती ना तर हे सुद्धा खायला मिळालं नसतं, सगळं घरीच बनवलं असतं, काही मिळालं नसतं बाहेरचं तुला. मामा पण मला हे सगळे आवडतं आणि मला मामीची खूप आठवण येते आणि तिच्या टेस्टी फूडची पण. आणि मला ती प्रेमाने बनवायची त्याची पण आठवण येते. संजू दे. प्रतीक, तुझा ऍक्सिडेंट कसा झाला रे? म्हणजे गाडीवरून पडलास का? ऐक ना, हा काय कोइन्सिडन्स आहे रे आपला? माझा ऍक्सिडेंट होतो व तुझा होतोय. काय काय चाललंय हे? हे फोन का नाही उचलत आहे? ह्यांना करते. कुठे गेले ते दोघं काय माहित. थोड्या वेळाने परत फोन ट्राय करते. तू जर हे काम नाही केलं तर माझी 2 माणसं आहेत जी सतत तिच्यावर पाळत ठेवून आहेत. त्यांना जर मी ऑर्डर दिली ना आता तर लगेच ते हे काम करणार तयारच आहेत ती माणसं. आय एम सॉरी मयुरी.
मी झोपले होते. कशी झोपले मी प्रतीक इथे? शिट. अरे मयुरी, तू आत्ताच आजारातून बाहेर आली आहेस ना, आणि बघ ना बाहेर ऊन पण किती आहे 2-3 दिवस. म्हणजे तुला त्याचाच त्रास झालाय. तुला जस्ट थकवा आलेला. थकवा आला असेल रे. झोपून कसे राहिले मी इकडे येऊन? अरे तू माझ्याच घरी झोपलीस ना, थोडी ना कोण परक्याच्या घरी झोपलीस. पण मयुरी, आता ती सगळं सांगते, तू घरी जा, खूप उशीर झालाय. अरे रात्र झाली. नशीब मी बाबांना सांगितलं मी ऋतूकडे जाणार आणि मला उशीर होणार आहे. पण मी इथे झोपलेच कशी रे? मयुरी, आता हे प्रश्न नको विचारत राहूस. प्लीज लवकर घरी जा, आता आणखीन उशीर होईल. कोणाचे फोन वगैरे येऊन गेले नाहीत ना? ऋतूचे 11 मिस कॉल्स. आता तिने विचारलं तर मी काय सांगू यार तिला? रिंग कशी ऐकू आली नाही प्रतीक? कशी गाढ झोपले मी. हे ऐक, तू शांत हो. पाहिजे तर ना तू उद्या ऋतूशी बोल, पण आता तिच्याकडे जाऊ नको. आता तू सरळ घरी जा. मला निघावंच लागेल आता. मयुरी, प्रतीक, मला काहीतरी विचित्रच होतंय. अरे मयुरी, तू आता झोपलेलीस ना, म्हणून तुझं डोकं जड झालं असेल, बाकी काय नाही. नाही रे, म्हणजे ना काहीतरी वेगळंच होतंय, वेगळंच वाटतंय. हे बघ मयुरी, तुला जस्ट टेन्शन आलंय, बाकी काही नाहीये. पण आता तू लवकर घरी जा, नाही तर आणखीन लेट होईल ग. निघावं तर लागेल मला. प्रतीक, मी पण किती वेडी आहे रे. तुझा ऍक्सिडेंट झाला, तुला बघायला आले आणि मी झोपून राहिले वेड्यासारखी. प्रतीक, काय झालं? रडतोयस का तू? इतका काही इमोशनल होतोयस? तुला एकट्याला राहावं लागणार आहे म्हणून का? डोंट वरी, मी येत जाईन तुला भेटायला घरी. हा मयुरी, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ना. तुला त्या बाईनी फोन करून सांगितलं माझा ऍक्सिडेंट झालाय, तू लगेच आलीस. आय जस्ट डोंट डिझर्व यू मयुरी. आय एम सॉरी. प्रतीक, काय झालंय तुला? वाव, तू किती प्राइजेस जिंकलीस. मला खूप भारी वाटतंय. मला पण खूप मस्त वाटतंय. पण हे कॉम्पिटिशन आहे ना, मुंबईत असायला हवं होतं, म्हणजे तुम्ही सगळे आला असता. तुम्हाला माहितीये का, आईने माझ्यासाठी किती टाळ्या वाजवल्या. अगं, आम्ही नव्हतो ना, म्हणून आम्ही इथे तुझ्या स्वागताची खूप छान तयारी केली. आजीने की नाही तुझ्या आवडीची एक गोष्ट केली. ओळख बघू काय ते. शिरा. हो, तुझ्या आवडीचा शिरा केलाय मी. घे. पण तो तुझ्यासाठी नाहीये, माझ्यासाठी. मी जिंकले, माझ्यासाठीच तो शिरा. ए, दोघांनी चुपचाप खा. शेअरिंग इज केअरिंग, ओके? आम्ही खूप मिस केलं तुला. तू कधी गेली नव्हतीस ना उड्याला मामाला सोडून. माई, दूध तापवायचं राहिलं ना, गॅसवर ठेवून येते. गरम आहे, हळू खा. आवडलं का? माई, आप्पा ब्रेकफास्ट साठी काय करू? तिखट मिठाच्या पुऱ्या करायच्या का? अगं, गोड शिरा मी ना थोडाच केला, सगळ्यांसाठी नाही केला, कारण सगळेजण तुम्ही नाश्त्याला खात नाहीत ना गोड. तू उगीच सगळ्यांवरती खापर फोडू नको. मला गोड खायला मिळू नये ना, म्हणून करतेस तू हे सगळं असं. झालं तुमचं सुरू.
चला मी निघते कॉलेजला. बाय बाय बाय. आई बाय येते. नीट जाग. अहो ऐका ना, मलाही माझ्या ना महत्वाच्या कामासाठी जायचंय. ते काम आटपल्यावर मी पार्लरला जाण्या अगोदर घरी एक चक्कर टाकून जाईन. ठीक, मी पण आते. मैयप्पा, मी आते जर मला फाईल वाचायची. हो हो. आलेच. आशू, काल रात्री घरातला सगळा पसारा आवरलाय अगं मी. आप्पा, माई तुम्ही दोघं इथे आला नसतात तर काय झालं असतं देव जाण. खरंच थँक्स. आशू, आता तू काय आई वडिलांचे आभार मानणार आहेस का? मी मान्य करतो की तुमचं त्याच्याबरोबर अफेअर नाही. आपण मग हे फोटोज काय सांगताय? हा जादूचा फोन डायरेक्ट कनेक्ट होतो. तुमच्या मनातल्या व्यक्तीला तो आपोआप लागणार आहे. मला छत्रपती शिवाजी महाराजांशी बोलायचं. माझी इच्छा आहे की त्यांनी पुन्हा खास करून महाराष्ट्रात अवतरावं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला सांगावं की तुम्ही कशासाठी झगडलं. कॉटन किंग प्रस्तुत गुप्त तिथे गुप्ते धारदार रविवार 4 जून पासून रात्री 9 वाजता झी मराठीवर. काय सॉरी कुठे? जरा काम आहे महत्वाचं, जाऊन येते. हा, मला वाटलं खुपते तिथे गुप्तेमध्ये चाललीस की काय? काय काय बोलताय? अगं, झी मराठीवर खुपते तिथे गुप्ते सुरू होतं की नाही नवीन शो, आणि यावेळी की नाही खुपणारच नाही, टोचणार देखील आहे. म्हणून मला वाटलं तू जात असणार, कारण तुझ्यासारखा टोचून बोलणारा दुसरा कॅन्डिडेट त्यांना मिळणार नाही. पण माझं काय घेऊन बसलाय? तुम्ही जा ना त्या शो मध्ये. नाही, तुम्ही असं दरवाजाच्या उंबऱ्यावर बसून येताना जाताना लोकांना किती टोचून बोलत असता. सो तुम्ही असे परफेक्ट आणि छान दिसाल बघा त्या शो मध्ये. कोण कुठं चांगलं दिसणार आहे? आल्या या आणखी एक टोचून बोलणार आहे. अहो, झी मराठीला तो गुप्ते तिथे ती काय खुपते तिथे गुप्ते सुरू होत आहे ना, त्यामध्ये आपली शिल्पी कशी राहील? अय्या, हिला तर काही ऍक्टिंग पण करावी लागणार नाही. ती आहेच मुळात टोचकी. हॅलो, हो श्रेयस वाघमारे बोलतोय. हो हो, मी चालू होतो. काय नाही म्हणजे फायनल झालं का? साइन करायला यायचंय? ओ दॅट्स अ गुड न्यूज. मी येतो लगेच येतो. हो हो, थँक्यू व्हेरी मच. नाही अप्पा, तो प्रतीक आहे ना, त्यांनी एक ठिकाणी माझं नाव दिलेलं. त्या प्रोजेक्टसाठी मी गेलेलो आणि ते प्रोजेक्ट फायनल झालं. प्रचंड मोठा प्रोजेक्ट आहे, साइन करायला बोलवलंय त्यांनी. अरे वा, किती छान. आज खरं तर ना एका मागून एक अगदी चांगल्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. ऍक्च्युली आधी कुहू जिंकली आणि आता तुमची ही बातमी. जावई बाबू, खरोखर मनापासून अभिनंदन. थँक्यू. आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली, हा प्रतीक आहे ना, हा अत्यंत गुणी आणि जबाबदार मुलगा आहे. खरंच खूप मदत करतो. स्वभावाने सुद्धा अगदी छान आहे आणि सगळ्या मुलांशी इतकी मस्त गट्टी जमली आहे त्याची. येस येस, ही इज अ रेअर फाइंड. आपण एक काम करूया, अश्विनी आली का तिला गुड न्यूज देऊया आणि मग प्रतीकला जेवायलाच बोलूया रात्री. आय थिंक सो इट कॉल्स फॉर अ सेलिब्रेशन. येस, छान आयडिया आहे. अश्विनी, तू इथे काय करतेस? आपल्या मुलीचा जीव धोक्यात आहे, तिला कोणी फसवतंय हे कळल्यावर एक आई जे करेल ना तेच करते मी, आणि त्यासाठीच इथे पोहोचले. माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळ करण्याचा अधिकार तुला कुणी दिला सांग ना? मी की तिच्या वडिलांनी? आम्ही सगळ्यांनी तुझ्यावर इतका विश्वास टाकला, त्याचे उपकार असे फेडतोयस तू? अश्विनी, तू सगळं काय बोलतेस? तुला काय वाटतंय आम्ही सगळे मूर्ख आहोत प्रतीक? मयुरी तुझ्या प्रेमात आहे याची कुणकुण होती मला प्रतीक, तरी सुद्धा मला वाटलं की तू एक चांगला मुलगा आहेस, तिचा गैरफायदा घेणार नाहीस म्हणून. ते नशीब मला शिल्पीने सांगितलं आणि त्यामुळे तुझं खरं रूप माझ्या समोर आलं. हे सगळं करून तू लंडनला जाणार होता? नाही अश्विनी. काय नाही अश्विनी, मयुरी तुझ्या प्रेमात आहे हे तुला माहित होतं ना? हा, आणि असं करतात प्रेम? हे एवढं सगळं माहित असून देखील तू मयुरीला फसवलंस. तुझ्या घरी घेऊन गेलास, तिला गुंगीचं औषध दिलं, आता म्हणतोय तू पाप केलंस? पाप केलंयस म्हणजे नक्की सांग ना, काय केलंयस तू? अश्विनी, मी खरं सांगतोय, सिरियसली. ही शिल्पी काही बोलते का? तोंड बंद ठेव तुझं. तुला काय वाटलं
मयुरीचे आईबाप अजून जिवंत आहेत. तिच्या केसाला जरी धक्का लागला ना तर कोणतंही स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये प्रतीक. मला काहीही ऐकायचं नाहीये. तू आत्ताच्या आत्ता माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला चलायचं, समजलं? अगं नाही, माझं ऐकून घे प्लीज, एकदा माझं ऐकून घे. अरे काय ऐकू? इतक्या खालच्या पातळीवर कसा काय उतरू शकतोस तू प्रतीक? बघ, माझं मयूरवर खूप प्रेम आहे. मयुरीचं नाव सुद्धा काढायचं नाही. अरे आत्ताच कबूल केलंस ना तू की तू पैशांसाठी हे सगळं केलंस म्हणून? काय करणार होतास तू? जाऊन लंडनला मजा करणार होतास ना? एक सेकंड अश्विनी, हे जे काही आहे तुझ्यासमोर खूप रॉंग पोर्ट्रे झालंय. मी मयुरीला दगा दिला नाहीये आणि तू या शिल्पीवर विश्वास नको ठेवूस ग. मला फक्त एकदा तुझ्यासमोर एक्सप्लेन करू दे प्लीज. आत्ताच्या आत्ता मयुरीच्या आयुष्यातनं निघून जा. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये, कळलं? तुला वाटतंय तसं खरंच काही नाहीये. मला मान्य मी पैसे घेतले, पण मी खरंच तिच्या प्रेमात पडलोय अश्विनी. मयूच्या आजूबाजूला फिरकायचं नाही, आणि जर फिरकलास तर गाठ या अश्विनीशी. आई नाही, तू विचारलंस तेव्हा आमच्यात काहीच नव्हतं. नंतर मी इतकं काही भयंकर केलंय का ग? मी प्रेम केलंय हे वाईट आहे का? पण प्रतीक खूप चांगला मुलगा आहे, सगळ्यांना आवडतो, घरातल्या सगळ्यांना आवडतो आणि तो माझी खूप काळजी घेतो. आमच्यात खूप चांगला बॉन्ड सुद्धा आहे. तू बाबांना विचार ना, तू घरात नव्हतीस ना तेव्हा बाबांनी त्याला किती वेळा बोलवलं. आम्ही खूप छान फॅमिली टाइम पण स्पेंड केला. आई तू नाशिकला गेली होतीस ना तेव्हा त्याने मला खूप मदत केली. जेव्हा गरज होती तेव्हा तो हजर होता आणि त्याची संजू सोबत पण खूप छान मैत्री झाली. माई, आजी, आप्पा, आजोबा यांचा पण फेवरेट झालाय तो. हे बघ, एखाद्या तरुण मुलीवर प्रेम करणारा मुलगाच त्याच्या घरातल्यांसोबत चांगलं रिलेशन असेलच असं नाही, पण प्रतीकचं आहे आणि कोणीही त्याच्या प्रेमात पडेल असं आहे ग प्रतीक. तुला मी कसं सांगू आई? अजून बस मयू, याच्या पुढे प्रतीक बद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही.